हॅलो गाईज, वेलकम बॅक टू व्ही एस व्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होप्स सगळे मजेत असाल. तर फायनली खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवायचा होता मला, बट मी आज बनवतीये. आणि तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की मी आज कोणत्या बाबतीत व्हिडिओ बनवतीये. सो चला, कसलाही उशीर न करता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यांचा क्वेश्चन असतो बायकांचा की बाळाचं वजन वाढत नाहीये पहिले 6 महिन्यामध्ये. आता सध्या 6 महिन्यामध्ये तर आपण बाळाला काही खायला देत नाही, फक्त आपण बेबीला मिल्कच देतो. तर त्यामध्ये बेबीचं वजन वाढत नाहीये काही बेबींचं, आणि काही बेबींचं वजन वाढतं. हे कसं असू शकतं? सो चला आपण जाणून घेऊयात की याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात किंवा काही बाळाचं काही चुकतंय, म्हणजे आपलं काही चुकत नाहीये ना बाळाला, म्हणजे आपण फीड व्यवस्थित करतोय ना, सगळ्या ह्या क्वेश्चन्स आपण हे या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो चला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले हे येतं की सगळ्यात पहिले आपण हे बघून घेऊयात की नॉर्मल गोष्टी काय असतात बेबीच्या बाबतीत. तर बेबी 2.5 किलोचं असतं, हे नॉर्मल आहे. 2.5 किलोच्या जर पुढं बेबी असेल तर हे नॉर्मल गोष्ट आहे, आणि त्यापेक्षा जर कमी बेबी असेल तर हे लो बर्थ वेटमध्ये मानलं जातं. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामध्ये काय होतं, माझं बेबी जेव्हा झालं तेव्हा ते 2.5 किलोचं होतं. तर त्यानंतर त्याचं वजन हे हळूहळू वाढत गेलं. तर पहिले 5 दिवस त्याचं वजन कमी झालेलं, म्हणजे झाल्या झाल्या तो 2.5 किलो, 3 किलो समजा तुम्ही. एखादा बेबी घ्या 3 किलोचा समजा तुम्हाला समजण्यासाठी. आणि पहिले 5 दिवसामध्ये त्याचं वजन 2 किलो 700 ग्राम होतं. तर पहिले 5 दिवस त्याचं वजन कमी झालेलं, आणि त्यानंतर 10 ते 11व्या दिवशी त्याचं वजन बरोबर जेवढं होतं 3 किलोचं तेवढं झालेलं. मग त्याची जी प्रोसेस आहे ग्रोथची, ती डेव्हलपमेंटची स्टार्ट झालेली नंतर परत. तर असं सगळ्या बेबी बाबतीत होतं. तर तुम्ही लगेच टेन्शन घेऊ नका की माझं बेबी म्हणजे बेबीचा जन्म झाल्या झाल्या लगेच त्याचं वजन कमी होते, असं नाही. प्रत्येक बेबीचं तसं होत असतं. तर त्यानंतर त्याचं हळूहळू हळूहळू वजन वाढत राहतं. तर महिन्याला आपल्याला आपल्या बेबीचं वजन हे बघायचं आहे, चेक करायचं आहे, किती वाढतंय, कसं वाढतंय, वाढतंय की नाही. तर प्रत्येक बेबीचं वजन हे 800 ते 900 ते 1000 ग्रामपर्यंत आपल्याला वाढलेलं पाहिजे 1 महिन्यामध्ये. तर माझ्या बेबीचंही सेम तसंच झालेलं. एका महिन्याला त्याचं 1 किलो वजन वाढत होतं. सो हे एक नॉर्मल गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं बेबीचं वेट वाढतंय, छान वाढतंय की नाही. तर हे सगळं आहे. आता दिवसाला त्याचं वजन जर आपण चेक केलं, दिवसाला नाही करू शकत, बट काहींना जर पॉसिबल असेल आठवड्याला वगैरे, तर आठवड्याला 150 ते 200 ग्राम बेबीचं वजन वाढतं. सो फर्स्ट आपण पाहूयात की बेबीचं वजन वाढण्यामध्ये सगळ्यात पहिले कशाचा हे येतो. तर पहिले फीडिंग. तर पहिले 2 ते 3 घंट्याला फीडिंग करणं खूप गरजेचं आहे बेबीला, कारण न्यूबॉर्न बेबीचं पोट खूप छोटं असतं. आणि त्यांचं पोट सारखं थोडं पिलं त्यांनी की बस भरतं, त्यांचं थोडं पिलं की भरतं. त्यानंतर सू वगैरे झाली की नंतर लगेच रिकामं होऊन जातं. तर 2 ते 3 घंट्याला त्यांना फीड करायचं आहे. ते झोपलेले असो त्यांना उठवायचं आहे, कारण पहिले झोपलेले बेबी उठत नाही आहेत. सेम माझा प्रॉब्लेम झालेला. मला असं वाटायचं, यार हे काय आहे? जर बेबी झोपला असेल नेमकंच आणि त्याला फीड करायचं, त्याने खूप वेळ झालं फीड केलेलं नाही आहे, तर थोडं तुम्ही थांबू शकता अर्धा तास. बट तुम्ही 1, दीड, 2 तास नाही थांबू शकत, कारण त्याचं पोट जे आहे ते खूप छोटं आहे, आणि तुम्हाला फीड करणं गरजेचं आहे त्याला 2 ते 3 तासाला. दिवसभर तुम्ही 2 तासाला 2 तासाला करू शकता, 2-3 तासाला 2-3 तासाला. पण रात्री 2.5 ते 3 तासाला करा. रात्रीची झोप ही त्याला छान लागत नाही पहिले नवीन नवीन, कारण आपल्यालाही आपलीही झोप होत नाही त्याच्यामुळे. तर त्यानंतर काय होतं ना, 2 महिने 3 महिने, हे 2 महिन्याच्या नंतरच मला वाटतं 2 महिन्याच्या नंतरच छान झोपायला लागतं बाळ. सो मग तिथून पुढं त्याचं व्यवस्थित रुटीन चालू होतं. तो पहिला 1 महिना हा तो खूप स्ट्रगलमध्ये जातो. आपण नवीन असतो. त्यानंतर बेबीचं हे सगळं मॅनेज नाही होत. आपल्याला कळत नाही, म्हणून तर आपण आपल्या आईकडे जातो. सो सगळ्यांचा क्वेश्चन हा दूर झालेला असेल की पहिलं तर फीडिंग 2 ते 3 घंट्याला फीडिंग करायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर त्याची झोप वगैरे व्यवस्थित होऊन द्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट आहे जी आपण पाहणार आहोत, तर बेबी आपल्या गावाकडे काय प्रथा असते की एका साईडनं बेबीला पाजायचं नाही, दोन्ही साईडनं बेबीला पाजायचं. असं बऱ्याच जणी नाही, मला पण तसं सांगायचे आमच्या घरचे. भरपूर जण मला तसं सांगायचे की तू एका साईडनं पाजत जाऊ नकोस, फीड करत जाऊ नकोस बेबीला. तर असं बिलकुल करू नका. खूप सारे जण असं सांगतात की एका साईडनं फीड करायचं. खूप साऱ्या जणांचं ऐकलं असेल तुम्ही, तर हे बरोबर आहे. एका साईडनं फीड का करायचं हे तुम्हाला मी आत्ता सांगते. की पहिले 5 मिनिटं जे आपण फीड करताना, म्हणजे दूध येतं ते फक्त पाणी असतं, त्यामध्ये काहीही नसतं, शुगर प्लस पाणी असतं, एवढंच. आणि नंतर 5 ते 10 मिनिटानंतर जे दूध येतं ते फुल घट्ट दूध असतं, ज्यामध्ये
खूप सारे न्यूट्रिशन असतात, त्यानंतर फॅट वगैरे हे सगळं असतं. तर सगळ्यांनी तसंच करा. जर बेबी तुमचं 10च मिनिटं पित आहेत, तरी पण एकाच साईडनं पाजा. दोन्ही साईड यूज करू नका. एका साईडला म्हणजे एका वेळेला एक साईडनं, सेकंड टाईम 2 तासाने, नंतर तुम्ही दुसऱ्या साईडनं तुम्ही त्याला फीड करू शकता. सो हा एक पॅटर्न आहे, की तुम्ही तुमच्या बेबीचं वेट गेन छान करू शकता. आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याची झोप, त्याची मालिश, त्याला त्यानंतर D3 देणं, हे सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला डॉक्टरनं सांगितल्याच असतील त्याला कसं त्याची केअर करायची आहे वगैरे वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत बेबीसाठी. तर सगळ्यात पहिले त्याला 2 ते 3 तासानं फीड करणं. सेकंड, त्याला एकाच साईडनं फीड करणं. आणि थर्ड गोष्ट, त्याला रोजच्या रोज विटॅमिन D3 देणं. त्याची व्यवस्थित मसाज करणं. त्याला व्यवस्थित त्याची झोप होऊन देणं. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी किंवा आपल्या बेबीच्या वेट गेनमध्ये हेल्प करू शकता तुम्हाला. माझ्या बेबीबद्दल मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. आता बऱ्याच गोष्टी राहिल्या आहेत, त्या मी तुम्हाला नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करेल. खूप सारे व्हिडिओज आहेत जे की पेंडिंग आहेत माझे, बनवायचे आहेत. सो यानंतर मी तेही घेऊन येईल हळूहळू. सो हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर नक्की सांगा. तर आपल्या व्हिडिओला आपण इथेच थांबूयात. सो चलो, थँक्स.